जितेंद्र आव्हाड त्याच्याबद्दल काय तुमची तपासणी केली होती? विधानसभेच्या अध्यक्षांचा तो अधिकार आहे। 15 तारीख त्यांना लास्ट डेट दिलेली आहे। क्लोज फॉर ऑर्डर ही 31 तारखेला झालेली आहे। 15 तारखेच्या आत डिस्क्वालिफिकेशनचं जे काही पिटिशन चाललेलं आहे ते सुद्धा निर्णय 15 तारखेच्या आत येईल। तो 14ला किंवा 15ला याविषयी मला अजून कल्पना नाही। या निकालाच्या मागे अदृश्य शक्तीचा हात आहे अशी टीका जी आहे ती सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। जितेंद्र आव्हाड आरोप केले 2019 पासूनच हा कट चालू होता। जितेंद्र आव्हाडांना मागे इतकं कळत होतं तर ते 2019 पासून जोपर्यंत मंत्रिमंडळामध्ये त्यांचा मंत्री म्हणून ते मिरवत होते त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं नाही का? जर का त्यांना माहिती होतं तर पक्षाच्या एकाही बैठकीमध्ये हा कट होता तर जितेंद्र आव्हाडांनी का प्रकट केला नाही? आत्ता या क्षणाला जितेंद्र आव्हाड जे प्रकट करतायत तो केवळ फक्त त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी स्मृतिभ्रंश झालेला आहे। त्यांनी ती स्मृती ठेवली पाहिजे की आपण सत्तेत असताना मंत्री असताना कुठेही आपण वाच्यता केली नाही, आज करून काही फायदा नाही। तुमच्या खिशाला हे बॅच दिसत आहेत, घड्याळ तेच वेळ नवी अशा पद्धतीचं हा बॅच आज तुम्हाला देण्यात आलेला आहे। काही त्याबाबत काय नेमकं कारण आहे? लोकसभा विधानसभेसाठी जागा नाही आता लोकसभा आणि विधानसभेच्या जागांचा या निकालाशी काही एक संबंध नाही। लोकसभा आणि विधानसभेच्या जागांच्या तर अनिल पाटील यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। राष्ट्रवादीची कमान आता अजित पवार यांच्याकडे असेल। अजित पवार गटाकडे 41 आमदारांचं प्रतिज्ञापत्र तर शरद पवार गटाकडून 15 आमदारांचं प्रतिज्ञापत्र देण्यात आलं। घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना दिलेला आहे। निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला। अजित पवार गटाला 2 खासदारांचं समर्थन पत्र आहे तर शरद पवार गटाकडे 4 खासदारांचं समर्थन पत्र आहे। एका खासदारांना अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिलं। अजित पवार गटाचा राज्यभर जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या दुपारी 4 पर्यंत 3 नावं देण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। उद्या दुपारपर्यंत नावं न दिल्यास राज्यसभा निवडणुकीमध्ये अपक्ष मानलं जाईल असं निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला सांगितलं। देवेंद्र